शेतकरी मित्रांनो नमस्कार. स्वयंभू नर्सरीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की शेवग्या झाडाची छाटणी कशा प्रकारे केली जाते आणि छाटणी केल्यानंतरचे फायदे काय हे आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहे. आता या झाडाला एकूण 3 ब्रांच आहेत. तर 3 ब्रांचची आपल्याला अशा प्रकारे छाटणी करायची आहे. आता ही पहिली ब्रांच आहे. त्या पहिल्या ब्रांचचे वरती आपण एवढं सोडायचं आहे आणि जवळ ह्याच्यामधून आणि ह्याच्या आणि ह्याच्याबरोबर मधून आपल्याला या ठिकाणी असा तिरका काप घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे सेम ह्या ब्रांचला आणि ह्या ब्रांचला पण तसंच आपल्याला करायचं आहे. हे जे हाईट मेंटेन करण्यासाठी आपल्याला जास्त उंची न ठेवता ह्याच्या आणि ह्याच्यामधून बरोबर आपल्याला तिरका छेद घ्यायचा आहे. सेम याचप्रमाणे इकडे प्रोसेस करून आपल्याला असं दोन ब्रांचच्या बरोबर मध्ये आपल्याला अशी छाटणी घ्यायची आहे जवळ आणि असं आपल्याला कट मारायचा आहे. तर आपली छाटणी आता पूर्ण झालेली आहे या झाडाची. तर या छाटणीचे आपल्याला फायदे काय होतात तर बघायला गेलं तर या झाडाची ही जी मेन ब्रांच आहे याला आपण या ठिकाणी छाटणी घेतली. या ठिकाणी याला इथे छाटणी घेतली, इथे छाटणी घेतली. छाटणी घेतल्यानंतर याला या ज्या ब्रांच फुटलेल्या आहेत हे याची फायदा होतोय. दुसरी गोष्ट आता या ठिकाणी हे जे आपण इथून जी छाटणी घेतली त्यानंतर ह्याला ह्या ज्या ब्रांच आपल्याला दिसतात त्या ब्रांचच्या बरोबर मध्ये ह्याला बळ येतो आणि इथून नवीन आपल्याला पालवी मिळते. त्याचा मुख्य उद्देश हा झाडाची उंची कमी करून आपल्याला त्या ठिकाणी फांद्यांची संख्या जास्त ठेवणे, त्याचबरोबर त्या फांदीतून आपल्याला उत्पन्न मिळवण्यासाठी फुलोरा व्यवस्थापन करणे हा होतो. तर अशा प्रकारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वयंभू नर्सरीच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.